लक्षात घ्या, आयपीओ हा काढलाच कधी जातो? आता सर तुम्ही देखील व्यवसाय सांभाळता बरोबर, आपल्या हॉटेलचेच मालक आहेत, त्यांनीच विचारलेला प्रश्न आहे. आता सांगा, वेव हॉटेलची मोठी चेन झालेली आहे आणि या वेव हॉटेलचे शेअर्स निर्माण करून तुम्हाला विकायची पातळी ज्यावेळेला वाटेल ती तुम्ही म्हणाल का स्वस्तात स्वस्त विकूया? आपल्याला काय वाटणार की अरे मी इतकी वर्ष मेहनत घेऊन हे अंकुर लावलं, ते मोठं केलं, आज एका हॉटेलची 10 हॉटेल झाली, मध्ये लोक पैसे लावतील तर कसं काय होईल? बघा, ज्यावेळेला 20 आयपीओ येतात त्याला 2 किंवा 4 आयपीओ हे तुम्हाला लॉंग टर्म मध्ये चांगले पैसे मिळवून देणारे असतात. 15 ते 16 आयपीओ मधले पैसे हे जाणारे असतात. ह्याची काहीच पातळी नीट न तपासता आपण इन्व्हेस्टमेंट करत असू. म्हणजे एक साधं उदाहरण घेतो, काय बरं, पेटीएमचा आयपीओ ची जी पी व्हॅल्युएशन होतं ते व्हॅल्युएशन तर सोडा, अख्खं मार्केट कॅपिटल त्यांची अख्खी कंपनी काय व्हॅल्यूची आहे ही एचडीएफसी बँकेपेक्षा जास्त लेवलवर लावली त्यांनी. भारताची सगळ्यात मोठी प्रायव्हेट सेक्टर बँक, त्याच्यापेक्षा पण आम्ही महागडे आहोत. या लेवलवरती जर शेअर किंमत विकायला लावली, या सगळ्याच्या मध्ये खूप पातळ्या आहेत ना. मार्केट इज ओपन, मला माझी गोष्ट आहे विकायची आहे, इट्स ओपन मार्केट. किती प्रमाणात मला लेवलवरती मला माझी गोष्ट विकायची आहे त्यावरती तुम्ही बंधन घालणार आहे कोण? ती प्रचंड व्हॅल्यूवर मला विकत घेणारे लोक आहेत ना. इक्विटी मार्केट इज अ फ्री मार्केट. ह्याच्यावरती सेबी काय म्हणतं, इट इज रेग्युलेटर. अनुचित गोष्टी नाही, पण एखाद्याला माझी एक उदाहरणार्थ मला सांगा, आपण म्हणू शकतो आपल्याला पावभाजी खायची आहे, हा, लोकल रेस्टॉरंट मध्ये इथे कुठेही 200-250 रुपयापर्यंत पावभाजी मिळेल, बरोबर. ताज हॉटेलमध्ये गेलो आपण, इकडे अलिबाग मध्येच आहे, ते पावभाजी आपल्याला 1200 रुपयाला मिळतील. आपण म्हणू शकतो का नाही 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 नाही, फूड अँड सेफ्टी आणि सगळ्या ऑथॉरिटीनी कारवाई केली पाहिजे, 1200 रुपयाला पावभाजी कशी काय विकू शकतात? हे म्हणतात ओपन मार्केट आहे, मी 1200ला विकतोय, माझ्याकडे 1200ला पावभाजी खातात, तुम्हाला दादा त्रास काय? तुम्हाला 200 रुपयाची पावभाजी खायची, तुम्ही जा जिथे मिळते 200 रुपयाची पावभाजी तिथे खा. सो सेबी यावरती म्हणू नाही शकत तुम्ही एवढं महाग का विकताय. की आपण म्हणू शकतो का ताजला की 1200 रुपये, ते ताज आहे, ताज. मी म्हणतो ना माझं पेटीएम आहे. आम्ही अख्खी जगातली एवढी मोठी क्रांती घेऊन येतोय की लोकांना बँकेत जायची गरजच नाहीये, मोबाईलवरच सगळे व्यवहार चालणार आहेत. हे अख्खं नवीन जग आहे. या नवीन जगाचे आम्ही नवीन लीडर्स आहोत. आणि त्याच वेळेला नोट बदली जी घटना घडलेली, त्या सगळ्याच्या मधनं पेटीएम आणि त्याचे सगळीकडे होर्डिंग, पेटीएमची ब्रँड लेवलवरची सगळीकडची गाजावाजा एवढा मोठा झालेला. आणि पुढे जाऊन काय घडणार आहे हे कोणाला माहिती आहे? आता तुमच्या गणिताप्रमाणे विचार केला तर अमेरिकेमधल्या ज्या AI कंपन्या आहेत त्यांना पण सांगितलं पाहिजे, एवढं महाग कसं काय विकता तुम्ही, काय तुमच्याकडे? ते म्हणणार आम्ही अख्खं जग बदलून टाकणारी गोष्ट घेऊन आलोय. आमची कंपनी कितीला विकायची हे तुम्ही सांगणारे कोण? फ्री मार्केट आहे, तुम्हाला नाही विकत घ्यायचं, तुम्ही नका घेऊ. सो मानलं काय जातं, इकॉनॉमिक्सचा नियम काय मानलं जातं इकॉनॉमिक्स मध्ये, की जो विक्रेता विकत घेणार बायर आहे त्यांनी विजिलंट असलं पाहिजे. मी एखादी गोष्ट विकत घेतोय,
ते सगळे टर्म्स अँड कंडिशन्स देऊन आपल्याला विकत असतात. आणि यात होतंय काय, ही जी गोष्ट आहे बघा लक्षात घ्या, मी काय या सगळ्याचा पाठीराखा आहे असं समज करून घेऊ नका. मी तुम्हाला फक्त त्या मागच्या फॅक्ट्स काय आहेत ते तुम्हाला सांगतो. आता यामधनं अजून एक थेअरी मांडली गेलेली आहे, बिग फुल थेअरी. माहितीये कोणाला बिग फुल थेअरी काय आहे? स्टार्टअप वर्ल्ड मधली सगळ्यात फेमस थेअरी मानली जाते. बिग फुल थेअरी, मोठा मूर्ख कोण. म्हणजे काय तर बघा, हे आता झोमॅटो आणि स्विगी तुम्हाला घरपोच सुरुवातीला नवीन ज्याला येतात प्रमोशन व्हावं म्हणून 10 रुपयामध्ये ज्यूस तुम्हाला घरी घरपोच डिलिव्हरी. तुम्ही जर हा ज्यूस प्यायला आलात वेव हॉटेलमध्ये तर तुम्हाला 100 रुपयाला मिळेल, पण मला घरपोच 20 रुपयात मिळेल. मग या मधल्या याच्यामध्ये पैसे कोण खर्च करतं? इन्व्हेस्टर. आणि ह्याच्याने होतं काय, रेव्हेन्यू मोठा झाला, किती शहरं जोडली गेली हे आकडे दाखवले जातात. आणि नवीन जो इन्व्हेस्टर आलाय त्याला सांगितलं तर बघा आमच्याकडे एवढं मोठं मार्केट आहे. हा जो आता जुना इन्व्हेस्टर होता त्यांनी मार्केटमध्ये एवढे पैसे बर्न केले, म्हणजे 100 रुपयाची गोष्ट आम्ही ह्याच्या जीवावर 10 रुपयात विकली, 90 रुपये ह्याचे जाळले. पण हे सगळे करून ह्याला तिप्पट फायदा झाला. आता या तिप्पट पातळीवरती तुम्ही या, पाचपट पातळीवरती तुम्ही पुढच्या वर्षी निघून जा. असं करत एक मूर्ख ठरलेला जो आहे तो हुशार ठरतो आणि दुसऱ्याकडे आपली टोपी पास करतो. तो दुसरी टोपी दुप्पट तिप्पट करून तिसऱ्याकडे देतो, तो दुसरा तिसरा आपल्या ह्याच्यात देतो. सगळ्यात शेवटी सगळ्यात महामूर्ख कोण? सामान्य इन्व्हेस्टर जे आयपीओ मध्ये येतात ते सगळ्यात शेवटी आयपीओ आणतात. की हे जे सगळे प्रायव्हेट इन्व्हेस्टर्स आहेत या सगळ्यांनी ही जी कॅश बर्न आणि हे सगळे जे उद्योग केलेले आहेत हे सगळे त्यांचे खिसे पुन्हा भरून निघतात. कोणाच्या जीवावर? सो म्हणून आपण आपल्या पैशाला किंमत दिली पाहिजे आणि हे ना मोहाचे खेळ खेळणं थांबवलं पाहिजे. आपण आपल्या पैशाला किंमत देऊ, इन्व्हेस्टमेंट ऍडवायझरच्या सल्ल्याने गुंतवणूक करू तर आपल्या असे आयपीओ मध्ये आपल्या पैशांचा चक्काचूर होत असताना आपल्याला दिसणार नाही. आय होप मी उत्तर दिलेलं आहे. निफ्टी 25,000 वरती असताना मी समजा एसडब्ल्यूपी मध्ये इन्व्हेस्टमेंट केली. निफ्टी 25,000 असताना 25,000 फॉर एक्झाम्पल. ओके ओके. आणि माझं टेक्निकल अनालिसिस सांगते की निफ्टी 30,000 पर्यंत जाणार आहे. ठीक आहे. आता एसडब्ल्यूपी मधली म्युच्युअल फंडातली इन्व्हेस्टमेंट ही स्टॉक मार्केटशी रिलेटेड आहे, बरोबर? एसडब्ल्यूपी मध्ये बास्केट्स पण असतात ना, म्हणजे काय जी एसडब्ल्यूपी तुमची रन होत असते इतर डेट मध्ये आहे, त्याचं जे केमिकल बास्केट आहे त्यामधनं पैसे कधी काढावे आणि रिचार्ज कधी करावं? माझा प्रश्न थोडा येतो तो इन जनरल आपण करू शकतो. जेव्हा निफ्टी 30,000 जाईल तेव्हा माझी एसडब्ल्यूपीची एनएव्ही काय व्हॅल्यू असेल ती वाढलेली असेल, इन्व्हेस्टमेंटची व्हॅल्यू वाढली असेल. व्हॅल्यू वाढलेली. बरोबर. आता 30,000 वरनं निफ्टी परत खाली येणार आहे, कारण निफ्टी वरती परत कधी जात नाही. वरती परत कधी जात नाही म्हणजे सरळसोट कधी वरती. हा, असं झिगझॅग. ओके. 30,000 वरनं ती खाली येणार आहे, त्यावेळेला माझी इन्व्हेस्टमेंट पण खाली येणार आहे. इन्व्हेस्टमेंटची व्हॅल्यू म्हणजे जर समजा आता 50 लाख असतील, 30,000 झाल्यावरती 50 तर समजा 70 लाख झाले. 70चे समजा 65 लाख. 65 झाले. तर हा जो 5 लाखाचा जो लॉस असणार आहे तो मला भरून काढता येईल. लक्षात घ्या, हे जर करायला आपण गेलो ना हीच सगळ्यात मोठी चूक ठरेल. कारण हे असं होईलच हा देखील आपण आपल्या पॅटर्ननी शोधलंय. इक्विटीशी रिलेटेड नाही, तेच ना मी म्हणून म्हणालो, ते इक्विटीशीच म्हणालो मी. इक्विटीशी हे असं झिगझॅगच होतं आणि हे झिगझॅग 70,000च्या पातळीवरती होऊन 70 लाखाच्या पातळीवरती होऊन माझा पोर्टफोलिओ आता 65 लाखच होईल.
हे सुद्धा आपले कॉग्निटिव्ह खेळ असू शकतात ना. सो त्यामुळे करायला काय पाहिजे, आपल्या SWP ची बास्केट जे आहेत हे ज्याला 25च्या वरचा पीई होईल त्याला पुढच्या वर्षा 2 वर्षाची तजवीज करून शांत बसायचं. त्या केमिकल रिएक्शन बरोबर खेळायला जायचं नाही. म्हणून म्हटलं काय जातं, डोंट टाइम द मार्केट, स्पेंड मोर टाइम इन मार्केट. हे जे तुम्ही सांगितलं, हे जो तुमच्या मनात विचार आलाय, हा टायमिंग करायला जाणारा आहे. त्यामुळे या विचाराला जेवढे लवकर तिलांजली द्याल तेवढे तुमचे इन्व्हेस्टमेंट सेफ राहतील. जी पातळी बघून. येस सर, एसआयपी बद्दल बोलतो मी सर. हा, आता गेले 2 वर्ष जे एसआयपी केलेले वेगवेगळ्या ठिकाणी जे शेअर्स घेतले, काही मायनस मध्ये गेल्यात 11 ते 15%, काही प्लस मध्ये गेल्यात 15 म्हणजे 14 ते 15%. आता मी काय करावं की त्याच्यात ट्रान्सफर करावं की म्हणजे SIP ज्याला आपण करतो ना त्यावेळेला आपल्याला काही वर्ष तरी त्याच्यामधली हे संचित कर्म आहे. आंब्याचं झाड आहे हे, काय म्हणतात, भात शेती नाही की आता मी पेरणी केली 3 महिन्यात क्रॉप तयार झालं, ही नाहीये. सो लक्षात घ्या, आंब्याचं झाड लावतोय मी, सो मला 5-7 वर्ष तरी हे करत राहायचंय. जर माझं मायनस मध्ये जात आहे तर चांगली गोष्ट आहे, माझी इन्व्हेस्टमेंट त्याच्यामधली अधिक दर्जेदार होत चाललेली आहे. खालच्या पातळीवरती देखील इन्व्हेस्टमेंट होतीये, माझ्या इन्व्हेस्टमेंटचं ऍव्हरेजिंग होत आहे. वरच्या पातळीवरती पण घेतली जाते इन्व्हेस्टमेंट, काही ऍव्हरेजिंग होत चाललंय माझं. सो यास, आणि ज्या वेळेला इन्व्हेस्टमेंट केलं जातो त्याला इट इज पोर्टफोलिओ विच इज प्लेइंग. बघा, आपण ज्या वेळेला म्युच्युअल फंडात इन्व्हेस्टमेंट करतो त्याला डायरेक्ट शेअर बाजार आणि म्युच्युअल फंडातला फरक काय आहे, तर डायरेक्ट शेअर बाजारात इन्व्हेस्टमेंट होते त्याला गिण्याचुने आपण 3-4-5 कंपन्या निवडल्यात किंवा 10-15-20 कंपन्या निवडल्यात. इथे एक जरी फंड निवडला असेल तरी तो 35-40 कंपन्या आहेत. असे समजा जर 3 तरी फंड असतील तुमचे आणि ते 3 फंड सुद्धा वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये असतील, ओव्हरलॅपिंग नसतील, तर लक्षात घ्या तुमचं तर इन्व्हेस्टमेंट 150-200 कंपन्यांमध्ये होते ना. ही 150-200 कंपन्यांमध्ये स्टेबल लेवलवरती शिस्तबद्ध इन्व्हेस्टमेंट होतीये. ह्याला होत राहण्याचा जेवढा तुम्ही द्याल काळ, त्याला जे मी म्हणालो ना सांभाळून ठेवणं, हे जे कर्म आहे, 2 वर्ष हे 2 वर्ष नाही, इथे आपल्याला मायनस मध्येच आहे अजून ते. चांगली गोष्ट आहे ना. लक्षात घ्या, तुम्ही बेदाण्याचा व्यवसाय पण करताय, चांगली साईडचे बरोबर. बेदाणे आपले दीर्घ मुदती टिकणारे असतात, ते काही खराब होतील असं नाहीये. मग मार्केट पडलेलं आहे त्यावेळेला आपण विकायला जाऊ का? विकणं शहाणपणाचं राहील का? काहीतरी खूप गदारोळ चाललाय बेदाण्यांबद्दल आणि बाजारभाव पडतोय, तर पडत असलेल्या याच्यामध्ये हुशार बेदाण्याचा व्यापारी काय करेल, बेदाणे घेत राहील, जमा करेल. जेव्हा केव्हा ही सगळं शांत होईल, माझे बेदाणे तर चांगले टिकाऊ आहेत, अजून काही महिन्यानंतर मी विकायला जर काढलं तर मला हवा तसा भाव मिळू शकतो. हा जो व्यापारी शहाणपणा आहे हा आपल्याला इथे वापरायचा आहे. मी काहीतरी काम करतोय आणि मला माझ्या कामाचं फळ नाही मिळत, हा जो नोकरदार वर्गाचा ऍटिट्यूड आहे, हा ऍटिट्यूड जर आपण आपल्या इन्व्हेस्टमेंट मध्ये आणू तर आपल्या इन्व्हेस्टमेंट ची जर्नी बिघडून जाईल. आय होप मी उत्तर दिलं. बघा, येस बँक ही एका कंपनी घडवू शकणारी गोष्ट आहे ना. ज्याला तुम्ही अख्ख्याच्या अख्ख्या बँकिंग अँड फायनान्शियल सेक्टर मध्ये इन्व्हेस्ट करता, त्याला 25 बँका आल्या, 10 NBFCs आल्या, 10 म्युच्युअल फंड कंपन्या आल्या, 5-10 इन्शुरन्स कंपन्या आल्या, अशा 40-50 ह्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट होते. 1-2 बँकांमध्ये कधी चुकीच्या नियोजनाने प्रॉब्लेम होऊ शकेल. अख्ख्याच्या अख्ख्या भारतीय अर्थक्षेत्रावरतीच गदा आली याची शक्यता कमी आहे.
सो म्हणून थेट शेअर बाजारातल्या इन्व्हेस्टमेंट पेक्षा म्युच्युअल फंडामधली इन्व्हेस्टमेंट ही स्टेबल आहे. सो कमिंग टू द कन्क्लुडिंग पॉइंट, जाधव साहेबांनी येस बँकामध्ये गुंतवणुका करून चूक केली, पण बँकिंग अँड फायनान्शियल सर्व्हिस ऍज अ सेक्टरमध्ये इन्व्हेस्टमेंट 4-5 वर्षासाठी केली असेल तर ती त्यांना फलदायक ठरत जाईल. थँक्यू.